स्वामी समर्थांची अगाध लीला, संकटातून सुखाचा मार्ग हे एका कुटुंबाची कथा आहे जे कधी काळी सुखात जगत होते, पण या काळाच्या चक्रात सर्व काही उद्ध्वस्त झाले। एका छोट्या शहरात आनंदी आणि तिचा नवरा राजू राहत होते। सुरुवातीला राजू एका खाजगी कंपनीत चांगल्या पदावर कामाला होता, पण अचानक मंदी आली आणि राजूची नोकरी सुटली। हा धक्का सहन न झाल्याने राजू हळूहळू वाईट संगतीत पडला आणि त्याला दारूचे भयंकर व्यसन जडले। घराची परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत गेली। नोकरी गेलेल्या राजूने घरात असलेल्या थोड्याफार बचतीचे पैसेही दारूमध्ये उडवले। घरात गरिबीने दार ठोकावले होते। 2 वेळच्या जेवणाची भ्रांत झाली होती। आनंदीची सासू जुन्या विचारांची आणि कडक स्वभावाची होती। घराच्या या परिस्थितीला ती राजूच्या व्यसनाला दोष देण्याऐवजी आनंदीला जबाबदार धरायची। ती म्हणायची, तू पाऊल ठेवले आणि माझ्या मुलाची नोकरी गेली, तूच या घरासाठी अलक्षणी आहेस। सासूचे हे टोमणे, नवऱ्याच्या दारूचा छळ आनंदी रोज सहन करीत होती। राजू रोज रात्री दारूच्या नशेत धुंद होऊन यायचा। घरात खायला अन्न नसायचे, पण तो पैशासाठी आनंदीला मारहाण करायचा। आनंदी धुणे भांडी करून जे थोडेफार पैसे कमवायची तेही राजू मारहाण करून हिसकावून घ्यायचा। आनंदीचे आयुष्य नरकासारखे झाले होते, पण अशा परिस्थितीत तिचा एक आधार होता, तिची अढळ श्रद्धा आणि श्री स्वामी समर्थ। घराच्या एका कोपऱ्यात तिने स्वामींचा एक छोटासा फोटो ठेवला होता। रोज रात्री सासू आणि नवरा झोपल्यानंतर आनंदी त्या फोटोसमोर दिवा लावायची आणि ढसाढसा रडायची। ती स्वामींचे चरण पकडून म्हणायची, स्वामीराया, माझ्या पुनर्जन्माचे कोणते पाप आडवे येत आहे? मी हा सासूरवास आणि नवऱ्याचा मारहाण किती सहन करू? माझ्या नवऱ्याला सुदबुद्धी दे रे देवा। असा आमचा संसार वाचवा। ती रात्र रात्र जागून श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप करायची। असाच एक दिवस उजाडला। त्या दिवशी स्वामी प्रगट दिन होता। आनंदीने दिवसभर उपवास केला होता आणि शेजाऱ्यांकडून थोडे पीठ मागून स्वामींसाठी नैवेद्य बनवला होता। रात्री राजू घरी आला। तो नेहमीपेक्षा जास्त नशेत होता। नैवेद्याचे ताट पाहून तो चिडला आणि म्हणाला, घरात खायला पैसे नाहीत आणि तू कसले देवदेव करतेस? असे म्हणत त्याने नैवेद्याचे ताट लाथेने उडून दिले आणि आनंदीला घराबाहेर काढून दरवाजा बंद केला। त्या कडाक्याच्या थंडीत आनंदी घराबाहेर अंगणात बसून रडत होती। तिचे हृदय तुटले होते। ती स्वामींच्या फोटोकडे पाहत म्हणाली, स्वामी, आज तुमचा नैवेद्याचा अपमान झाला। मला आता जगण्याची इच्छा नाही। ती तिथेच डोळे मिटून स्वामीचे नामस्मरण करत रडत राहिली। त्याच वेळी घरच्या आत एक अद्भुत चमत्कार घडला। राजू दारूच्या नशेत गाढ झोपलेला होता। अचानक त्याला खोलीत प्रचंड प्रकाश जाणवला। त्याला एक दिव्य पुरुषाचा आवाज ऐकू आला। राजूने डोळे उघडले तर समोर साक्षात कफनी पांघरलेले, डोळ्यात अथांग तेज असलेले श्री स्वामी समर्थ उभे होते। स्वामींचा चेहरा अत्यंत रागाने लाल झाला होता। स्वामींनी आपल्या हातात उगारलेला आणि कडक आवाज म्हणालेले, मूर्खा, जी तुझ्या घराची लक्ष्मी आहे तिला तू घराबाहेर काढले। माझ्या नैवेद्याचा अपमान केलास। ज्या दारूच्या मागे तू धावत आहेस ती तुला विनाशाकडे घेऊन जात आहे। अजूनही वेळ आहे, सुधार, नाहीतर तुझा सर्वनाश अटळ आहे। स्वामींचा तो सिंहगर्जनासारखा आवाज ऐकून राजू बेडवरून खाली पडला। तो थरथर कापू लागला। त्याच्या अंगाला धरून घाम सुटला। त्याला त्याच्या सर्व चुका डोळ्यासमोर दिसू लागल्या। तो स्वप्नातून दचकून जागा झाला। तो तातडीने उठला आणि त्याने घराचा दरवाजा उघडला। बाहेर आनंदी थंडीने कुडकुडत बसली होती। राजूने धावत जाऊन आनंदीचे पाय धरले आणि तो लहान मुलांसारखा रडू लागला। आनंदीला काहीच कळेना। राजू रडत रडत म्हणाला, आनंदी, मला माफ कर, मी खूप मोठा पापी आहे। आज साक्षात स्वामी महाराज मला दर्शन द्यायला आले होते। त्यांनी माझे डोळे उघडले। मी आजपासून दारूला कधीही हात लावणार नाही, ही माझी स्वामींची शपथ आहे। खोलीतून बाहेर आलेल्या सासूनेही हे पाहिले आणि तिचेही मन परिवर्तित झाले। त्या रात्रीनंतर राजू पूर्णपणे बदलला। त्याने दारू कायमची सोडली। त्याने पुन्हा नोकरी शोधायला सुरुवात केली। स्वामींच्या कृपेने त्याला एका मोठ्या कंपनीत आधीपेक्षाही चांगल्या पगाराची नोकरी मिळाली। राजूने रात्रंदिवस प्रामाणिकपणे कष्ट केले। त्याच्या कष्टाला स्वामींनी असे यश दिले की काहीच वर्षात राजूला त्याच कंपनीत मोठी भागीदारी मिळाली। घरातील गरिबी पूर्णपणे नष्ट झाली। ज्या सासूने आनंदीचा छळ केला होता
ती आता आनंदीला आपल्या पोटच्या मुलीपेक्षा जपू लागली. आनंदीचे ते छोटेसे मोडके घर आता एका मोठ्या सुंदर बंगल्यात बदलले होते. बंगल्याच्या मध्यभागी त्यांनी स्वामींचे एक भव्य मंदिर तयार केले. कथेचा शेवट असा होता की संपूर्ण कुटुंब आनंदाने स्वामींची आरती करत आहे. आनंदीच्या डोळ्यात आता दुःखाचे नाही तर कृतज्ञतेचे अश्रू आहेत, कारण तिने सिद्ध केले की जिथे अढळ श्रद्धा असते तिथे स्वामींचा चमत्कार नक्की घडतो. श्री स्वामी समर्थ.